वाहून गेलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यांना काय आर्थिक मदत देणार आहे का? जिल्हा परिषदेच्या देखरेखीखाली येतात ते साखर. आता त्या दिवशी जे बैठकीत झालं, जिल्हा परिषद असू दे, सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे, महानगरपालिका असू दे, या सगळ्यांचा एक प्लॅन सीएम साहेबांनी सूचना दिल्यात कलेक्टर मॅडमना आणि आपल्या आयुक्त तुमचे महानगरपालिकेमध्ये सगळ्यांना किंवा तुम्ही जे तातडीनं गरजेचं आहे आणि जे अडचणीचे जे झाले हे ताबडतोब तुम्ही प्रस्ताव द्या म्हणून. याच्यामध्ये जिल्हा परिषदचे रस्ते, साकव, PWDचे रस्ते, त्याच्यावर असणारे ब्रिज, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याला निधी जो आहे तो नक्की मिळेल. आणि साकव वगैरे जे वाहून गेले, ते खराब झाले, ते आता या पावसामध्ये ज्याचं नुकसान झाले, ते सुद्धा दुरुस्त करायचं काम जिल्हा परिषदचे असले तर जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडनं केलं जाईल आणि PWDचं आमच्या विभागाकडनं केलं जाईल. एजन्सीवरती कारवाई करण्यात येते, मात्र ते ठेकेदार दुसरं एजन्सीचं नाव बदलून पुन्हा कामं घेत आहेत. अशांवरती काय कारवाई? आता ह्यात काय माहिती का, कारण ह्या कायद्याच्या पळवाट आहेत थोड्या. आणि तुम्ही म्हणताय हे आम्हाला पण अनेक वेळेला अडचणी विभाग म्हणून आमच्या पुढे पण येतात. ब्लॅकलिस्ट करायचं म्हणलं की एक कंपनी ब्लॅकलिस्ट केली की दुसरी कंपनीच्या ह्याच्यावर किंवा दुसऱ्या फर्मच्या ह्याच्यावर काम घ्यायचं. आता हे थोडं कायद्यामध्ये ही पळवाट आहे, हे आपण म्हणताय ते आम्हाला पण मान्य आहे. पण शेवटी आम्ही पण थोडं म्हणजे अजून कशा पद्धतीनं या पळवाटा बंद करता येतील किंवा आता ही इथली सुद्धा आता आपण ही जी कामं घेणार आहे, आता ही कामं घेताना पण आपण या पद्धतीनं जो पाऊस होतो किंवा आपल्या विभागात असं पण पावसाचं प्रमाण नेहमीच जास्त असतं, व थोडे आता पुढचे पण रस्ते जे आपण करतोय ते नेहमीचे जे आपले पॅरामीटर्स आहेत ते सोडून जास्त काय म्हणायचं, त्याचा दर्जा अजून चांगला कसा राहील, त्याचे पॅरामीटर्स अजून हेवी ज्याला आपण म्हणू, असे करून पुढचे रस्ते करायचं आमचं नियोजन आहे. ते समजा परत पुढच्या वर्षी किंवा अजून पण आपलं म्हणजे मान्सून चालू आहे, परत असं काही पाऊस झाला एवढा मोठा तर रस्त्यांना तरी नुकसान झालं नाही पाहिजे. रस्ते सुस्थितीत, पूल सुस्थितीत असावे. त्याच्यामुळं इमर्जन्सी जी काय असणारी वाहतूक आहे, NDRFच्या टीम्स आहेत किंवा लोकांना ये जा करण्यासाठी जे काही लागते ते नीट असावं. त्यामुळे आम्ही प्रामुख्यानं पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा आमचे निकष जे आहे काम करण्याचे ते आम्ही बदलतोय आणि वेगळ्या निकषानं आणि नवीन जे तंत्रज्ञान आहे ते वापरून आपण आता कामं इथली करणार. ते संबंधित अधिकारी आहेत जेव्हा PWDचे, त्यांच्यावरती विशेषतः रोष पाहायला मिळतो, कारण की अनेक गावपाडे अनकनेक्टेड असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, टेंडर मॅनेज होतात आणि ह्याला सर्व ठेकेदार आणि तिथले जे संबंधित अधिकारी आहेत ते जबाबदार असल्याची वारंवार आरोप जो होतोय तो केला जातो. आता मध्यंतरी याच्यामध्ये जे आपल्या समोर अशी प्रकरणं आली, आपण ताबडतोब त्यांच्यावर कार्यवाही केली. आपण कोणालाही भ्रष्टाचारामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीनं काही नेक्सस वगैरे करून हे करणारे जे कोणी अधिकारी, आपण कोणाची गय केली नाही. आपण तातडीनं कार्यवाही केल्यात, सस्पेंड केलेत, काहींच्या इन्क्वायऱ्या आपण हे केल्यात. आता आपला पालघरचा वेगळा विभाग पण आपण PWDनं मान्यता दिली आपल्या विभागाला. तर त्याचं थोडं फायनान्सकडची मान्यता राहिले ते झाले की आपला पालघरचा विभाग सुद्धा जे आहे ते आपला वेगळा होईल. आणि नक्कीच अधिकाऱ्यांनी काम चांगलं केलं पाहिजे याबाबत आमची सगळ्यांना पहिल्यापासून सूचना आहे. पण अशा पद्धतीनं अजून सुद्धा कोण अधिकारी, लोकप्रतिनिधी नेहमी मला भेटत असतात. अजून सुद्धा कोणाकडनं काय आलं, कुठं अधिकारी मुद्दामून किंवा काही चुकीच्या गोष्टींना जर हे घालण्याचा प्रयत्न करत असतील, खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांची चौकशी म्हणा किंवा बदली बाहेर करणं, त्या गोष्टी विभागाकडनं केल्या जातील. त्यात कोणाची गय केली जाणार नाही. सर, ह्या भिवंडी आहे, कंचाड खानिवली हे रस्ते अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे. त्या मागच्या काळामध्ये अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं की संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल आणि हे रस्ते दुरुस्त करण्यात येतील, मात्र आजपर्यंत या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. आपण जे स्पेसिफिक रस्त्यांचे उल्लेख केले याची मी पण माहिती नक्की घेईन. आमचे CE पण माझ्याबरोबर आहेत, त्यांना पण मी माहिती घ्यायला लावीन. आणि पहिलं तर कामं, खड्डे आणि रस्ते हे आधी होणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण लोकांचा रोज वापर असतो. त्यामुळं ते आधी नीट करून घ्यावं. आणि ज्या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी दिरंगाई केली असेल, काही कामामध्ये चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल आणि अगदी
त्याच्यामध्ये समजा आमच्या पण विभागाचं काही दुर्लक्ष जर झालं असेल तर सीईंच्या मार्फत आपण त्याची चौकशी आणि कार्यवाही करण्याच्या योग्य वेळेला सूचना देऊ.